तर चला म्हटलं आज दाखवतो तुम्हाला हे टँक कुठला आहे. तर लय दिवस झाले आमचा प्लॅन चालू होता की कुठेतरी फिरायला जायचा. तर शेवटी आमचा प्लॅन झाला सक्सेस. मग जाणं होतं आम्हाला फिरायला. तर सगळ्यात पहिले घेतलं बंद्याला कुकू लावून, आणि ज्या गाड्या आपल्याला आपल्या मंजिल लोक निवड आलं तर त्याच्यासाठी एक नारळ घेतलं पुढून, आणि त्याच्या बंदी आमच्या कल्याणी बाईले अलग राग गेला होता ते अलगच होतं. तर शेवटी निघलो बा आम्ही फिरायला जायले, आणि फिरायला जायच्या जोश मध्ये भाऊ मी कपड्याची थैलीच भुललो होतो माझी घरी. तर सुमत्याला म्हटलं तू जाय म्हटलं आपली कपड्याची थैली घेऊन ये एकदा. ऑलरेडी आपला जो 3 बॅगाने एक थैली होती अडी. हे पहिली बॅग होती भाऊ माई, आणि दुसरी थैलीन बॅग होती ऋषाची, आणि हे बॅग होती सुमत्याची. आणि थैल्या पायी आपला पोट्ट्याचा फोन येत जाय. अरे म्हटलं काही टेन्शन ना घ्या, तुमच्या मागेच होतो आम्ही. आणि अडी थांबल्यावर आपल्या जो एक गाडी थांबली होती, आणि म्हटले भाऊ मत जात की तुम्ही शुभम झालटे आहे ना. म्हटलं हा मीच आहे म्हटलं. मग काय भाऊशी 2-4 शब्द बोलून मग निघलो आम्ही कुरेल जायसाठी. मध्ये आला ऋषा म्हणे सगळ्यात पहिला आपल्या गाडीमध्ये इंधन टाका. गाडीमध्ये इंधन टाकल्यावर मग आलो आम्ही भानगुरी आले. अजय तर काही घरी नव्हता, पण अजयनं आपल्या मोबाईल साठी एक कव्हर आणलं होतं. कव्हर तर म्हटलं बाकी एक नंबर दिसू राहिलं, कारण की ब्लॅक कलर आपला फेवरेट कलर आहे. मग जरा भर टीव्ही पाहिल्यावर मग जे पैसे आपले फिरायला जायचे ते बंदे अक्षय जाताच देऊन दिले. आणि ज्यांना थैली गेलो होती जाणले म्हटलं एकदा इकडे पाय म्हटलं. काय भानगुऱ्याला अडी गाड्या गिड्या ठेवून दिल्यावर मग निघलो आम्ही 4 व्हीलर मध्ये जायसाठी, कारण की याच्या पुढचा प्रवास तर आपला उतर चढचा होणार आहे. मग 4 व्हीलर झाल्यावर मग जाणं होतं आम्हाला रेल्वेनं. मग अंकित दानं आपल्याला आणलं भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर, कारण की आज संध्याकाळी आपली रेल्वे होती. आणि रेल्वे स्टेशनवर दिसलं बा आपल्याला हे रणगाड्या बाजूला दिसलं आपल्याला भारताचा डायरेक्ट मोठा झेंडा. मग अंकित दाले बाय बाय करून मग निघलो आम्ही रेल्वे स्टेशनवर जायसाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये. आपला पुढचा ब्लॉक पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.